सांगताना यांना इतकी शालजोडीमध्ये मारीन मी यांना उठता बसता मी दिसेल। महेश दादा चिंता व्यक्त करत होते की काम आम्ही करतो, श्रेय दुसरे नेतात। मी तुम्हाला महेश दादा एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, ये पब्लिक है, ये सब जानती है। त्यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना, हा प्रदर्शनात ठेवला। जर पुढे गैरसमज भाऊ करायचा असतील, जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे असतील, तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे। इतकं संभ्रम निर्माण करायचं। नमस्कार, मी अक्षता, स्वागत आहे आपल्या स्पेशल रिपोर्ट मध्ये। आज आपल्या समोर एक महत्त्वाचा व टीकेचा प्रश्न, विकासाचं श्रेय कोणाला? भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली। आम्ही समीकरण रुळातून वळले आहे का? विभागीय अधिकारी आणि राज्य नेत्याचं भाष्यही आहे। पाहूया संपूर्ण घटना आणि राजकीय प्रतिक्रियांचा आढावा। पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचं श्रेयाचं राजकारण होतंय। भाजपाचे भोसरीमधील आमदार महेश लांडगे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कटाक्षात टीका केली आहे। त्यांनी म्हटलंय की मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, अंगावर घ्यायची मला सवय, आणि स्पष्ट केलं की गेल्या 5 वर्षात भाजपने केलेल्या कामाचं श्रेय अजित पवार घेत आहेत। लांडगे म्हणतात की 2017 नंतर भाजपकडून दिव्यांग भवनासारखा मोठा विकास झाला। आता हा श्रेय घंटा वाजवण्या इतकाच का आहे हे त्यांनी विचारलं। त्यासाठी त्यांनी आयुक्तांना प्रोटोकॉल, नाव स्पष्ट होण्यासाठी प्रयत्न आणि त्यात बदल करण्याची मागणी केली। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडगे यांना शांत राहण्याचा सल्ला दिलाय। ये पब्लिक है, ये सब जानता है, तुम्ही काम करत राहा। ते म्हणाले जनतेचा विश्वास आहे, त्यामुळे चिंता नका करू। यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय स्पर्धा चूर्ण होऊ शकते, असेही काही संकेत दिसत आहेत। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि लाईक, सबस्क्राईब नक्की करा।